घडामोडी बघणार आहोत वेगवान. मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. फडणवीसांची भूमिका. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. 8 मंत्र्यांची विकेट पडणार. दैनिक सामनातनं भाकीत. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हिटलिस्टवरती असल्याचा सामनात उल्लेख. योगेश कदम, नरहरी झिरवाळांचे मुख्यमंत्री राजीनामे घेणार. सामनातनं दावा. नितेश राणे, जयकुमार गोरेंसह भरत गोगावले, दादा भुसेही हिटलिस्टवरती असल्याचं सामनातनं भाकीत. सुधीर मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्ष केले जाण्याचं सामनातनं भाकीत. राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा. दैनिक सामनातनं व्यक्त. माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत. मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर. सुनील तटकरे आणि फडणवीस यांच्या बैठकीमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जम्बो प्रवेश सोहळा. ठाकरे सेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे करणार भाजपत प्रवेश. बीडच्या नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावरती. सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपामुळे गड चर्चेत. सध्याचे महंत शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली. यावरून वाद असल्याची चर्चा आहे. दरम्यान याच अनुषंगाने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सकाळी 11 वाजता व्यापक बैठक होणार. महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको. महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख सुद्धा सहभागी होणार. कण्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थ आक्रमक. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान. प्रकाश आंबेडकर सूर्यवंशींच्या कुटुंबियांची बाजू मांडणार. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड. उच्च न्यायालयाचा निर्णय. न्यायदैवतेने सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला. आपला तो निर्णय योग्यच होता. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरनं धनंजय मुंडेंना वगळलं. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये करण्यात आली आहे बॅनरबाजी. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा जामीन अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला. कासलेने जातीय तेढ निर्माण करणारं तसंच धनंजय मुंडेंबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं. राजू शेट्टींकडे 500 एकर शेतजमीन असल्याचा राजेश क्षीरसागर यांचा आरोप. तर क्षीरसागरांनी आरोप सिद्ध करावा. त्यांनी सांगितलेल्या जमिनीचा 7/12 त्यांच्या नावावरती करणार. शेट्टींचं आव्हान. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिवच्या खुंटेवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध. अधिकाऱ्यांवरती जमिनीची मोजणी न करताच परत फडण्याची नामुष्की. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड. दरेकरांच्या सहकार पॅनेलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड. सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. महादेव मुंडे हत्या प्रकरणावरती चर्चा केली. निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याची कृषीमंत्री कोकाटेंना 5,500ची मनी ऑर्डर. कृषीमंत्री आपल्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि पाठवा. शेतकऱ्यांचं निवेदन. कोल्हापुरातल्या नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण. मात्र या हत्तीणीला गुजरातच्या वंतारामध्ये सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश. या आदेशाच्या विरोधामध्ये मठ संस्थांची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव. आणि मुंबईकरांसाठी एक बातमी आहे. मुसळधार पावसामुळे सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने चालू आहे. हार्बर रेल्वे सुद्धा 15 मिनिटं उशिराने चालू आहे. राज्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापुरातल्या नांदणीमध्ये महादेवी या हत्तीणीसाठी लोक रस्त्यावरती उतरले. हत्ती बचाव कृती समितीकडून आज नांदणी गाव बंद ठेवून मूक मोर्चाचंही आयोजन. नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण आहे. पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेची 28 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पूजेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत असेल. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आजपासून चितळे बांधूनचा लाडूचा प्रसार. मंदिर संस्थांकडून प्रसाद सेवा सुरू.
अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम, आशिष शेलार यांचं आश्वासन. यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना 5,000 वृक्षांचं वितरण. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विनय माने यांची संकल्पना. नारळ, फणस, आंबा, जांभूळ यासह विविध प्रजातींच्या झाडांची लागवड. मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाची हजेरी. कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस. अंधेरीच्या मरोळमधल्या सखल भागात पाणी साचलं. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये गटाराचं पाणी. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून संताप. वसईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. संपूर्ण परिसरामध्ये ढगाळ वातावरण. आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता. ठाण्यातही मुसळधार. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. ठाणे महापालिकेची टीम अलर्ट मोडवर. ठाण्यातल्या आनंदनगर जकात नाका परिसरामध्ये वाहतूक कोंडी. मार्गावरती 1 ते 2 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना त्रास. पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला आज रेड अलर्ट, तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा रेड अलर्ट. तळ कोकणाला आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. आतापर्यंत 1 मध्यम आणि 20 लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले. गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मुलचेरा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी, तर भामरागड पर्लकोटा नदी पुलावरती पाणी. 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. कपाशी, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना नवसंजीवनी. पुढचे 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैनगंगा नदीवरच्या धापेवाडा बॅरेजच्या 7 गेट्समधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गोसेखुर्द धरणाच्याही जलसाठ्यात वाढ झाली, त्यामुळे ते नियंत्रण ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून पाण्याच्या विसर्गात वाढ. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. आज जिल्ह्याला रेड अलर्ट. पावसामुळे आल्लापल्लीच्या सखल भागांमध्ये पाणी साचलंय, तर पाण्यात अडकलेल्या 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. चंद्रपूरला हवामान विभागाचा रेड अलर्ट. या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातल्या शाळा, कॉलेजेसना सुट्टी, तसंच नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. रायगडमध्ये समुद्रात होणारी मासेमारी 2 महिने बंद असेल. पावसाळी खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय. केतकी चितळेचा नवा वादग्रस्त व्हिडिओ समोर. मराठीला अभिजात दर्जा कशाला हवाय? केतकी चितळे पुन्हा बरळली. जागेच्या वादातून पोलिसांसमोरच 2 गटामध्ये तुफान राडा. सोलापूरच्या बार्शीतील पांडे चौक इथे घटना. जागा मालकाने धोकादायक इमारत पाडल्यामुळे भाडेकरू आणि जागा मालकामध्ये राडा. गोंदियाच्या सडक अर्जुनीतील एका शाळेमध्ये शिक्षकाचं विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे करणारं प्रकरण घडलं. आरोपी शिक्षकावरती गुन्हा दाखल. अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या साकोलीतील फरार डॉक्टरच्या दोन्ही भावांवरती गुन्हा दाखल. लुकआउट नोटीस बजावलेल्या फरार डॉक्टरला मदत केल्याचा ठपका. डॉक्टरवरती अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा. दौंड गोळीबार प्रकरणामध्ये शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि अनंता कटकेंची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. पुण्यातल्या अनधिकृत होल्डिंग्सच्या विरोधामध्ये महापालिकेची कारवाई. आतापर्यंत 88 अनधिकृत होल्डिंग्स असल्याचं समोर. यापैकी 24 उतरवली. पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण. 25 जुलै ते 15 सप्टेंबर कालावधीमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास कार्ड पूर्णपणे मोफत मिळणार आहे. रेशन कार्डातली अनियमितता रोखण्यासाठी सरकारची कडक पावलं. या अंतर्गत 6 महिन्यांपासून रेशन घेतलं नाही असं रेशन कार्ड रद्द होईल. त्यानंतर ई-केवायसीद्वारे पुन्हा एकदा पात्रता निश्चित केली जाईल. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या परिचारिकांचा संप अखेर मागे. मुख्य सचिव धीरज कुमार यांच्यासह झालेल्या बैठकीमध्ये लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत सुट्ट्यांची घोषणा. वर्षाला 30 दिवसांची अर्जित सुट्टी, 20 दिवसांची अर्धपगारी रजा, तसंच 8 दिवसांची सीएल मिळेल आणि वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सुद्धा वेगळी सुट्टी मिळेल. गोंदियाच्या आमगावमधील वाघ नदीवरील पुलाची दुरवस्था. पूल जीर्ण झाल्यामुळे वाहतूक बंद. बस सेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास. नाशिकच्या दानगावमधील चांदेश्वरी धरण परिसरामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.
जळगावच्या 40 गावामध्ये 50 कोटी रुपयांचा 39 किलो ड्रग्ज साठा जप्त. महामार्ग पोलिसांची बोठरे फाट्यावरती कारवाई. दिल्लीहून बंगळुरूकडे जात असलेली कार तपासणी दरम्यान अडवली होती. रत्नागिरीच्या कळसोंडी इथील मुख्य रस्त्यावरती बिबट्याचा वावर. बिबट्याच्या समोर आलेल्या गाडी चालकांनी मोबाईलमध्ये कैद केला बिबट्याचा व्हिडिओ. शहापूरच्या डोळखाम रहिवासी परिसरामध्येही बिबट्याचा वापर. वन विभागाकडून उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी.